बीड जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय। आठवड्याभरातील बीड जिल्हा रुग्णालयातील माता मृत्यूची ही दुसरी घटना असल्याची माहिती आता समोर येते। प्रसूतीसाठी रुग्णालयाकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलेला आहे। महिला कर्मचाऱ्यांनी 2000 रुपये मागितले होते। डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याचा आरोप आता नातेवाईकांकडून केला जातोय। संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा आता नातेवाईकांनी केली आहे। ते कळाचं इंजेक्शन ते औषध नव्हतं म्हणले आमच्याकडं, तर कवाचे कवा आणून काल टाकलं। किती वाजता? 6 वाजता टाकलं। पुन्हा कळा यायला सुरू झाल्या। ते अंगावरचं जास्त चाललंय म्हणून म्हणाय गेले मी एका सिस्टरनीला, तर म्हणले ए बाई तू इथं थांब, मी जाते निघून। ते डॉक्टरच्या हातात 2 कात्री होत्या बघा, आणि मला असा बाहेर खटखट आवाज सुद्धा येत होता। मग एखादी नस घिस तुटली का काय झाली काय माहित नाही। मग मला अशी कणगोळीवाणी धारच होती। आता काय मागणी तुमची? त्यांनी कोणी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। हां, डॉक्टर नाईटला डॉक्टर येते त्यांनी जास्त केले बघा। हां, त्यांच्या हातात कात्री होत्या बघा 2, ते खटखट मला बाहेर आवाज येत होता। वेळेवर त्यांनी बघितलं नाही। हां, 11:45ला डिलिव्हरी झाली, ती पण नॉर्मल झाली। तिची ब्लडिंग जास्त झाल्यामुळे सरांनी आम्हाला सांगितलं नाही की ब्लडिंग पूर्ण अंगातून निघल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला फक्त 2 थेंब ब्लड दिला, आणि तिथून पुढं आम्हाला बाळाला ॲडमिट करायला म्हणणं, इंजेक्शन आणायला आम्ही असं बाहेर गेलो। त्यावेळेस माझ्या पेशंटचं माझी पत्नीची डेथ झाली। माझ्या मालकीनेचं ब्लड जास्त चाललं होतं ना, तर त्यांनी सॅम्पल अगोदर द्यायचं होतं। मी तो लवकरात लवकर रक्ताची बॅग घेऊन आलो असतो, त्यांनी ती दिलेली नाही, अगोदर बाहेरची प्रोसिजर दिली आम्हाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।